मी गोरक्षनाथ शेलार, राष्ट्रीय लवजी सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय सत्यशोधक महासंघाचा राज्य महासचिव या नात्यानं मी त्या शेवगाव शहरातील जे अतिक्रमण हटवलेलं आहे, सामान्य माणसाची, गरीब लोकांची जे टपऱ्या जे काही छत्र्या होत्या, जे काही छोटे मोठे धंदे होते, हे सर्व हे रस्त्यावरून काढल्यामुळं आज जवळजवळ वर्ष झालेले आहे की ह्या लोकांना जीवन जगणं कठीण झालेलं आहे. समजा मोठे माणसं असतील, गाड्यावाले असतील, दुकानदार असतील, मोठ्या धंद्यावाले असतील, कारखानदार असतील, त्यांचा विषय वेगळा आहे. ते इथं काय कुठेही जाऊन ते दुकान पोट भरू शकतात, कुठे जाऊन दुकान टाकू शकतात, ते भांडवलदार आहेत. परंतु ज्यांच्याकडे भांडवलच नाही, ज्यांच्याकडं रोज विकायचं, खायचं, रोज काम करायचं आणि धंदा करून आपल्या घरी जायचं आणि पोट चालवायचं, त्याच्यावर आपलं कुटुंब चालवायचं, त्या माणसाची अवस्था ह्या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये बिकट झालेली आहे. आज या तालुक्यामध्ये, ह्या शहरामध्ये, शेवगाव शहरामध्ये बाहेरून लोक येतात, पोटं भरतात आणि ते संध्याकाळी आपल्या घरी जातात. परंतु यांना पोट भरायलाच जर जागा राहिलेली नाही, यांना पोट भरायला दुकानच ठेवलेलं नाही, तर यांनी कसं जगायचं, हा मोठा प्रश्न शेवगाव शहरातील पोट भरणाऱ्या फेरीवाल्यांचं, हातगाडीवाल्यांचं, टपरीवाल्यांचं, छत्रीवाल्यांचं, साध्या धंद्यावाल्यांचं झालेलं आहे. त्यामुळं नगर परिषदेने आणि शासनाने आणि या राजकीय लोकांनी या सर्व लोकांचा विचार करावा आणि त्यांना कुठंतरी पुनर्जीवित करावं, कुठंतरी त्यांना पोट भरण्यासाठी जागा द्यावी, त्यांची टपरी, त्यांचं दुकान, छत्री उभं करावी आणि अन्याय दूर करावा असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्ही लवजी सेनेच्या वतीनं, सत्यशोधक महासंघाच्या वतीनं या सर्व गरीब टपरीधारकाला पाठिंबा देत आहोत असं आम्ही जाहीर करतो. जय भीम.